एकमेकांचे नावं घेऊन बोलायचं नाही हे ठरलं होतं, पण ठरल्यानंतरही यांनी नावं घ्यायचं काय कारण? याच्यामुळे एक दुसऱ्याला न पटणारे लोक एकमेकाशी भांडले। सुपारी घेणाऱ्याचं करायचं काय? खाली गुंडावर पाय सुपारी घेणाऱ्याचं करायचं काय? आम्ही जी बैठक ऐकली त्यामध्ये दोन नावं समोर आले। जेव्हा इकडून लोक मारत होते ते म्हणत होते चंद्रकांत खैरेंची सुपारी घेतली आणि काही लोक विनोद पाटलाचं समर्थन करत होते। एकमेकांना माहीत असणाऱ्या लोकांनी असं केलं असेल, असं काहीही नव्हतं। समाज म्हणून आलेले एकत्र हे लोक होते। आम्ही मेसेज बघून काकडे पाटलांनी टाकलेल्या मेसेजमुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो, परंतु प्रोटोकॉल असा ठरला होता की बाबा हो आपण ज्यावेळेस बोलत असताना कोणी कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु या लोकांनी कोणाचं ऐकलं नाही। न ऐकल्या कारणाने एकमेकांमध्ये राडा झाला। हा प्रकार व्हायला नको होता, हा निंदनीय आहे, परंतु आता त्याला काही करू शकत नाही। आम्ही एकत्रच आहोत, आमचा एकच समाज आहे। आम्हाला वाटतं मनोज जरंगेंच्या निकोप भूमिकेला तडा गेला आज। नाही मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सांगितलेल्या बैठकीत अशी जर होत असेल तर अर्थ काय? मनोज दादांनी असं कधीही सांगितलेलं नाहीये की आपल्यामध्ये आपसामध्ये भांडणं करा। पण होत आहेत ना भांडणं आता, मग त्यांच्या भूमिकेला की त्यांचं जे स्वप्न झालेला प्रकार निंदनीय आहे। आम्ही याचं सांगतो कसं आहे, हा सगळा प्रकार महाराष्ट्राने बघितला, मराठा समाजाची आम्ही समाज म्हणून माफी मागतो। आमच्या झालेला प्रकार आहे, महाराष्ट्राने याचं कुठेही वाईट वाटून घेऊ नये। आम्ही परत एकत्र येऊ आणि परत एकत्र येऊन मिटिंग लावू। आम्ही दादा म्हणतील तसंच करू। मनोज दादाच्या पाठीशीच आहोत आम्ही। मनोज दादा तू मागे वळो। सर्वांना जय शिवराय। आज जी मीटिंग आयोजित केली होती त्याचा रात्री 12:30 वाजेला माझ्या मोबाईलवर मेसेज आला आणि सुनील भाऊ कोटकरांनी आमचं बोलणं झालं की भाऊ अशी एक मीटिंग आयोजित केलेली, कुणी आयोजित केली ते आम्हाला माहित नव्हतं, पण समाजाची बैठक आहे म्हणून आम्ही सर्व तिथं गेलो। तिथं गेल्यानंतर प्रोटोकॉल काय करायचा आणि कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जायचं, जरांगे पाटलांचा काय आदेश आहे तो आम्ही समजून सांगितला आणि हे सांगितलं की बा प्रस्थापित राजकारणी नको, सामाजिक चळवळीतून आलेला पाहिजे, या भावना आम्ही त्यांना सांगितलं। त्या माणसाचं योगदान असलं पाहिजे चळवळीला, हे सगळं सांगण्यात आलं। पण काही समाज बांधव जे नंतर आले ज्यांना उशिरा मेसेज मिळाला आणि त्यांच्या भावना तीव्र झालेल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा या मीटिंगचा मेसेज आम्हाला प्रॉपर मिळाला नाही, तुम्ही तुमच्या मीटिंग घेता, असं त्या दुसऱ्या ज्यांनी मीटिंग आयोजित केली होती त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये ते शाब्दिक चकमक झाली। वाद नंतर मग ते एकमेकांचं प्रत्युत्तर देण्यात विकोपाला गेला आणि पण त्याचं ते सामाजिक वाद झालेला आहे। त्याच्यात असं काही म्हणजे त्यामुळं आपला उमेदवार जो आपण सर्वसामान्याचा उमेदवार जरांगे पाटील जो ठरवणार आहे तो द्यायचा नाही किंवा याच्यातून चुकीचा मेसेज गेला असं काही नाही। त्यांचे वैयक्तिक वाद होते आणि ते या रूपाने समोर आलेले। त्याच्यात असं समाजामध्ये काही चित्र निर्माण नाही झालं। नाही गालबोट लागायचं कारण नाही, सगळी फायनल अथॉरिटी आमची मनोज जरांगे पाटील आहे। फक्त त्यांनी काय केलं होतं की कुठलाही एक उमेदवार आपण जर दिला तर त्याला असा विरोध होत असतो आणि तिथं तशाच पद्धतीचं झालं। काही इच्छुकही तिथं खासदारासाठी इच्छुक भरपूर जण आले होते आणि काहींचं म्हणणं होतं की माझं नाव सजेस्ट करा, असं बऱ्याच जणांचं हे होतं आणि एकमेकांच्या त्यांच्या याच्यामध्ये की बाबा मला रेफर करा असं व्हा। पण मनोज जरांगे पाटलांचं स्पष्ट भूमिका अशी आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या मीटिंग घ्या, गावात तालुक्यात वाड्यावस्त्यांमध्ये। जशी ही मीटिंग आयोजित केली होती संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची नव्हती, तर ही एक वैयक्तिक तिथली होती। प्रत्येक तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये मीटिंग चालू आहे आणि सर्वांनी मिळून उमेदवार कोण ठरवायचा हे सर्वसाधारण समाज बांधव ठरवत आहे आणि मनोज जरांगे पाटलांकडे ती लिस्ट घेऊन जात आहे। म्हणजे ही मीटिंग सर्व फायनल करणारी नव्हती, पण या मीटिंग मध्ये असं झालं की हा उमेदवार रेफर करावा असं, त्यामुळे हा वाद विकोपाला गेलेला आहे। पण सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, सालदार, हातगाडीवाले, सगळेवाले हे सर्व लोक मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देतील, आता शेवटी हा चेंडू पुन्हा जरांगे पाटलांच्या कोर्टात गेलेला आहे आणि